ಪವಿತ್ರ ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ 30 ದಿನಗಳ ಕಠಿಣ ಉಪವಾಸ ವ್ರತವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದ ಭಕ್ತನಿಗೆ ಇಂದು ಅವನ ಪರಿಶ್ರಮದ ಬೆಲೆಯನ್ನು ಪಡೆಯುವ ದಿನವಾಗಿದೆ. ಅದಲ್ಲದೆ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಭಾವೈಕ್ಯದ ದಿನವಾಗಿದೆ ಎಂದು ಜಾಮಿಯಾ ಮಸೀದಿಯ ಧರ್ಮಗುರುಗಳಾದ ಜಹೀರ್ ಅಹಮದ್ ಕಾಸಿಮಿ ಹೇಳಿದರು. ಕಾರ್ಕಳದ ಜಾಮಿಯಾ ಮಸೀದಿಯ ಈದ್ಗಾದಲ್ಲಿ ನಡೆದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. जब तक कारकड़ा के बच्चों को हम हाफिज और आलिम नहीं बनाएंगे उस वक्त तक शहर में दीनी तरक्की मुमकिन नहीं, जबकि सारी कामयाबी अल्लाह ताला ने दीन की तरक्की के अंदर रखी है। लिहाजा मैं आप लोगों से बड़े दर्दनाक से अपील करता हूँ कि अपने बच्चों को इन दीनी मदरसे में दाखिल करके हाफिज और आलिम बनाने की कोशिश करें। और चंद हजरात बोल रहे थे नहीं स्कॉलरशिप देने का मौका मिलेगा इंशाअल्लाह, क्योंकि नई कमेटी आएगी तो उसके बारे में क्या गौर फिक्र करना सोच के फिर उसके इनकम से जो है उसका भी जो है इंतजाम किया जाएगा इंशाअल्लाह. ಇಂದು ಬೆಳಗಿನಿಂದಲೇ ಕಾರ್ಕಳದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ವಿಶೇಷ ನಮಾಜಿಗೋಸ್ಕರ ಈದ್ಗಾದಲ್ಲಿ ಜಮಾಯಿಸಿದರು. ಕಾರ್ಕಳ ಮುಸ್ಲಿಂ ಜಮಾತ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಶ್ವಾಕ್ ಅಹ್ಮದ್ ಮಾತನಾಡಿ, ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಸೀದಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ದೇಣಿಗೆಗಳನ್ನು ನೀಡಿದ ದಾನಿಗಳಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾಹಿ ನಹ್ಮದುಹು ವ ನಸ್ತഈನುಹು ವ ನಸ್ತಗ್ಫಿರುಹು ವ ನು'ಮಿನು ಬಿಹಿ ವ ನತವಕ್ಕಲು ಅಲೈಹಿ. ಅಲ್ಲಾಹು ಅಕ್ಬರ್ ಲಾ ಇಲಾಹ ಇಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲ್ಲಾಹು ಅಕ್ಬರ್ अल्लाहु अकबर वलिल्लाहि. सबको जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा, उन सब की कब्रों को नूर से मुनव्वर फरमा. या अल्लाह इसी तरह ईदगाह से मुल्हक जो कब्रिस्तान है और इसके अलावा और भी कारकला में दीगर जितने भी कब्रिस्तान है वहाँ पर जितने भी लोग मदफून है, या अल्लाह उन सब की मग़फ़िरत और बख्शिश के फैसले फरमा. उन सब को जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा, उन सब की कब्रों को नूर से मुनव्वर फरमा, उन सब की कब्रों को उनके लिए जन्नत के बाग बना. या अल्लाह हम सबको दीन के सिपाही, दीन के मुहाफिज बना, दीन के मुबल्लिग और दीन के दाई बना. या अल्लाह दीनी माहौल अपने घरों में पैदा करके या अल्लाह उसके मुताबिक तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम. आमीन या रब्बल आलमीन. व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही सय्यिदिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन. ವಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾಹಿ ರಬ್ಬಿಲ್ ಆಲಮೀನ್. ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಂಡರು ಮತ್ತು ತಮ್ಮ ಮೃತಪಟ್ಟ ಹಿರಿಯರ ಸಮಾಧಿಗಳಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಖಲೀಲ್, ವಿ4 ನ್ಯೂಸ್, ಕಾರ್ಕಳ.